आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेलं पत्र आणि शरद पवार तसंच मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवरून झालेली बातचीत यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षामधली मतमतांतर सुद्धा समोर आली आहेत। विधानसभा अध्यक्षपद निवडणूक टळली, राज्य सरकारचं एक पाऊल मागे। महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच मतमतांतर। महाविकास आघाडीला होती राष्ट्रपती राजवटीची भीती। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या महाविकास आघाडी सरकारनं एक पाऊल मागे घेतलंय। विधिमंडळातील कायदे घटनेनुसार आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र पाठवलं होतं। अखेर त्यावर राज्यपालांनी लिफाफा बंद पत्र राज्य सरकारला पाठवलं आणि 28 डिसेंबरची प्रस्तावित अध्यक्षपदाची निवडणूक टळली। जब महाराष्ट्र की सरकार विधानसभा अध्यक्ष की वहाँ पे कुर्सी पे विधानसभा का अध्यक्ष के पद को बहाल करना चाहती है, तो उसमें कानून पेच लगाकर जिस तरह से पत्र व्यवहार 2 दिन से हो रहा है, उसके आधार पर राज्य सरकार ने निर्णय लिया है कि माननीय राज्यपाल जी का भी अपमान नहीं होना चाहिए। वो कहते कि ऐसा प्रॉब्लम है, आपने किया नियम गलत है, वो संवैधानिक आधार पर नहीं है। इस आधार को लेकर सरकार एक बार और राज्यपाल जी से मिलेंगे। काँग्रेस नेते या निवडणुकीसाठी आग्रही होते, मात्र घटनेच्या चौकटीतच राहून निवडणूक व्हावी अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती। त्यातच राज्यपालांच्या मतांच्या विरोधात जाऊन निवडणूक घेतली तर घटनात्मक पेच निर्माण होण्याची किंवा याला कोर्टात आव्हान दिलं जाण्याची शक्यता होती। तसंच राज्यपालांना डावललं गेल्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे वेळ प्रसंगी राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारसही करू शकतात अशा चर्चांनी जोर धरला होता। राज्यपालांनी पत्र पाठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील या मुद्द्यावरून दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर अखेर ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। जनहिताच्या निर्णयावर जी एक नवीन सवय यांना लागली आहे, हट्ट धरायचा, आम्ही श्रेष्ठ आहोत, आमच्यापेक्षा कोणीही मोठे नाही, पूर्णपणे अहंकारात होतं। पण मी सन्माननीय अजितदादा व सन्माननीय शरद पवारांना धन्यवाद देऊ की त्यांनी लोकशाहीची बूज राखत या संदर्भामध्ये नियम कायद्याचा सन्मान केला, घटनेचा सन्मान केला, महामहिम राज्यपालांच्या निर्णयाचा सन्मान केला। विधानसभा अध्यक्षपद निवडणूक या अधिवेशनात टळल्यामुळे आता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विधानसभेला नवा अध्यक्ष मिळणार आहे। त्यातच आवाजी मतदानाच्या मुद्द्यावरून सरकार कसा मार्ग काढतंय यावर आता निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे। विनोद राठोड आणि स्वाती लोखंडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात त्यांचं नाव आलं, त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। ही अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली। आजच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी वकिलांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्यामुळे ही सुनावणी आता उद्या होणार आहे, म्हणजे बुधवारी। काय जे असतील गुन्हे होतील, बलात्कार आहे, मारहाण आहे, खून खराब आहे, ते राजकारणी जर कोणाच्या घरी जातात त्याचं सांत्वन करतात, त्याच्याशी बोलतात, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं काही नाही आहे। हा मुद्दा नाही आहे। न्यायालयासमोर जो पोलिसांचा तपास आहे तो आम्ही ठेवू आणि त्याच्यातनं आम्ही जो त्यांचा अर्ज आहे त्याला विरोध करू। आम्ही सांगितलं आम्हाला बाकी गोष्टींची देणं घेणं नाही, आम्ही फक्त कागदपत्र काय त्याविषयीच बोलणार। मी त्यांच्या युक्तिवादाला अजून उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे मी आता बोलू शकत नाही। ते उद्या ज्यावेळेला वेळ येतो आम्ही त्याच्यावर बोलू आणि आम्ही काही बोलू ते बोलू, न्याय देणार आणि त्यांच्या समोर ज्या गोष्टी येतील त्याच्यावर विचार करणारं हे न्यायालय आहे। दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी कोर्टातल्या सुनावणीबद्दल माहिती दिली।
अंतरिम जामीन मी ह्यासाठी म्हटलं कोर्टाला की आज सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत असताना असं सांगितलं की मला उद्या युक्तिवाद करायला 1-2 तास लागतील. उद्या आपली सुनावणी ही दुपारनंतर होणार आहे. त्यांना जर 2 तास लागले तर 5-5:15 त्यांनाच वाजतील. मला परत रिप्लाय द्यायला वेळ लागेल आणि त्यानंतर जर आदेश करायचा झाला तर उशीर होईल. म्हणून जर समजा उद्याचा दिवस जाणार असेल तर मला अंतरिमसाठी अर्ज करावा लागेल असं मी म्हटलं. परंतु एकंदरीत दोन्ही वकिलांच्या साधारण संमतीने असं ठरलेलं आहे की जर सकाळच्या सेशनमुळे सत्रात वेळ मिळाला तर कदाचित सकाळी देखील आर्ग्युमेंट चालू होईल आणि त्यामुळे आपला वेळ वाचेल आणि कदाचित मग उद्या आपला युक्तिवाद पूर्ण होऊ शकेल दोन्ही पार्टीज. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नितेश राणेंवर पूर्वग्रह दूषित हेतूनं कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. नितेश राणे यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसून पदाचा दुरुपयोग केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मांजराचा आवाज काढला तर राग का यावा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आणि नितेश राणे यांचं समर्थन केलं. नितेश राणे बेपत्ता आहेत का या प्रश्नावर ते कुठे आहेत हे मी कशाला सांगू असा उलट प्रश्न त्यांनी केला. पर आदित्य ठाकरेचा आणि मांजरेचा काही संबंध आहे का? वाघाच्या ऐवजी मांजरा कधी झाली? तुम्ही जेवढं बोलाल ना तेवढे माझ्या मराठी भाषेत शब्द आहेत. हा बाबा, आदित्य ठाकरे जात आहेत आणि कोणी मॅव मॅव काढला, अजून कोणी त्याच वेळा अजून काय काढला असता म्हणजे ते आहेत तसं ते आवाज काढतात असं आहे का त्यांचा आवाज तसा आहे? मला म्हणायचं त्यांचा आवाज तसा नाही आहे. पण मांजरीचा आवाज काढला तर राग काय यावा? अरे मॅवचा राग काय यावा? आणि सुडाने वागायचंय, काय कराल आमचं? बरं, समोर उभं राहायची ताकद नाही, सांगा राणीच्या समोर येऊन दाखवा. ते मॅव मॅव असो क्याव असो कोणी. काय घडलं? असं मोठं मर्डर झाली, काय घडलं? त्यामुळे पोलीस असे जे वागले आहेत, ठीक आहे. मी पण मंत्री आहे केंद्रात, नितेश आहेत का तिकडे, काय सोडून जात नाही अशा केसेस झाल्यामुळे. आमच्याला काय फरक पडत नाही. हे 3 पक्षाचा असो का 4, मी काही दखल घेत पण नाही. या राज्याला सरकार आहे की नाही मला माहीत नाही, मुख्यमंत्री नाही मला माहीत नाही आहेत की नाही. काय माझ्या स्थानाला कोण करणार नाही? किती वर्ष झाली? एवढ्या वर्षात माझ्या स्थानाला कोणी काय केलं ना, हे नाही माझ्या स्थानाविरुद्ध काय करायला गेले का मला बढती मिळते, बरोबर ना? म्हणजे आताही प्रमोशन मिळणार आहे? नाही, प्रमोशनची मी मर्यादा पण पोचलोय, आता वरची अपेक्षा नाही. दरम्यान विधिमंडळातील सभागृहाच्या वर्तनाविषयी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळेला विधानसभेत सुद्धा जोरदार चर्चा झाली. लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्ही विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची तुम्हाला संधी मिळते, तेव्हा आपण कुत्री, कोंबड्या आणि मांजराचं प्रतिनिधित्व करत नाही, अशा थेट आणि परखड शब्दात अजित पवार यांनी आमदारांना सुनावलं. तर 12 महिन्यांकरता आमदारांचं निलंबन करणं चुकीचं आहे असं म्हटलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. या सभागृहामध्ये निवडून येताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, लाखो मतदार हे तुमच्याकडे बघून मतदान करतात, त्यावेळेस तुम्ही ह्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतात. कुत्री, मांजरं, कोंबड्या ह्या प्राण्यांचं प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. माझी खरंच आग्रहाची विनंती आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणं हा सभागृह सदस्यत्वाचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांचा विश्वासाला तडा दिला, त्यांचा अपमान आहे. अध्यक्ष महोदय, जर त्यांना वाटलं की आपला माणूस तिथं जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतोय, टवाळी करतोय, काय वाटेल त्यांना? या सभागृहातल्या सर्व सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे की गेल्या काही वर्षामध्ये आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनानं सभागृहाच्या प्रतिमेला, मान सन्मानाला नक्कीच अध्यक्ष महोदय धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे. ही प्रतिमा आणखी ढासळू नये, तिला उंचावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, हे आज आवश्यक बनलेलं आहे. आपण सगळ्यांनी सभागृहातल्या, विधिमंडळातल्या आवारात आणि एकूणच सार्वजनिक जीवनातल्या स्वतःच्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन
विचार करण्याची गरज. आणि आता थेट जाऊयात विधानसभेत. सत्र कालावधीतील कामकाजाचा आढावा. कोविड-19 वैश्विक साथीच्या पार्श्वभूमीवर सन 2021 मधील हिवाळी अधिवेशन दिनांक 22 ते 28 2021 या कालावधीत मुंबई येथे घेण्यात आले. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाचे कामकाज संपलेले आहे. मी या सत्र काळातील कामकाजाचा आढावा सदनासमोर ठेवतो. एकूण बैठकीची संख्या 5. प्रत्यक्ष झालेले कामकाज 46 तास 50 मिनिटे. अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ एकूण 50 मिनिटे. रोजचे सरासरी कामकाज 9 तास. तारांकित प्रश्न एकूण प्राप्त प्रश्न 5144. स्वीकृत प्रश्न 299. सभागृहात उत्तरित झालेले प्रश्न 32. लक्षवेधी सूचना एकूण प्राप्त सूचना 1065. स्वीकृत सूचना 57. चर्चा झालेल्या सूचना 21. नियम 97च्या सूचना प्राप्त सूचना 17. अनुमती नाकारलेल्या सूचना निरंक. चर्चा झालेल्या सूचना निरांक. शासकीय विधेयके विधानसभा विधेयक पुनर्स्थापित 19. संमत करण्यात आलेली विधेयके 19. विधान परिषद विधेयक संमत करण्यात आलेली विधेयके 4. अशासकीय विधेयके पुनर्स्थापित संमत करण्यात आलेली विधेयके. शासकीय ठराव प्राप्त सूचना 1. मान्य सूचना 1. चर्चा झालेल्या सूचना 1. नियम 293 प्रस्ताव प्राप्त सूचना 2. मान्य सूचना 2. चर्चा झाली 1. अर्धा तास चर्चा. प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त सूचना 35. स्वीकृत सूचना 33. चर्चा झालेली 3. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीवर प्राप्त सूचना 82. स्वीकृत सूचना 15. चर्चा झाली 3. सन्मान्य सदस्यांची उपस्थिती. जास्तीत जास्त उपस्थिती 90%.40. कमीत कमी उपस्थिती 77.11%. एकूण सरासरी उपस्थिती 82.97%. अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चा झाली. या अधिवेशनाचा समारोप करताना मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री महोदय, माननीय विरोधी पक्षनेते, माननीय तालिका अध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, विधिमंडळाचे सर्व अधिकारी कर्मचारी, सुरक्षा विभागाचे अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी यांचे मी आभार मानतो. तसेच कोरोना चाचणीशी निगडीत वैद्यकीय सेवा देणारे सर्व डॉक्टर्स व स्टाफ यांचे मी आभार मानतो. मी खालील घोषणा करतो. राज्यपालांनी अशी शिफारस करण्याचे ठरवले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी विधानभवन नागपूर येथे घेण्यात यावे. विधानसभेचे अधिवेशन स्थगित करण्याबाबत घोषणा. सभागृहासमोरील कामकाज आता संपले आहे. राज्यपालांकडून पुढील संदेश आला आहे. मी भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174 खंड 2 उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीत समाप्ती व बरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन स्थगित करत आहे. यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता स्थगित झाल्याचे मी जाहीर करतो. राष्ट्रगीत. आणि असं म्हणत थेट कामकाज संपवण्यात आलं. अर्थात विद्यापीठ विधेयकावरून, विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीवरून जे एक सुधारणा विधेयक सुचवण्यात आलं होतं त्यावरून विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आणि मोठा गोंधळाला सुरुवात झाली. पण त्याच वेळेला अंतिम आठवडा प्रस्ताव सह सगळी चर्चा पूर्ण झाल्याचं म्हणत नरहरी झिरवळ यांनी या अधिवेशनाचं सूप वाजल्याचं औपचारिकपणे जाहीर केलं आणि सर्व सदस्यांच्या गदारोळात अखेर विधानसभेचं कामकाज संपलं. आता विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे 28 फेब्रुवारीला. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय. योगी आदित्यनाथ आणि इतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित इतर काही चौघांची नावं घेण्यासाठी आपल्यावर ATS कडून दबाव टाकण्यात आल्याचं एका साक्षीदारानं न्यायालयात सांगितलं.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तत्कालीन ATS अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची नावं घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता, अशी साक्ष एका साक्षीदारानं दिली. विशेष NIA कोर्टासमोर साक्ष देताना त्यानं हे खळबळजनक विधान केल्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय. 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत अनेक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. त्यातील बऱ्याच साक्षीदारांनी आपल्या साक्षी फिरवल्याचं सुद्धा नंतर समोर आलं. तिकडे कानपूरमध्ये काळ्या धनाचा कुबेर म्हणून ज्याची सध्या देशभर चर्चा आहे त्या पियुष जैनला न्यायालयानं 14 दिवसांची कोठडी सुनावली. त्याच्या कनौज आणि कानपूर इथल्या घरावर छापा घातला असता जबरदस्त घबाड हाती लागले. आतापर्यंत 257 कोटी रुपयाची रोख रक्कम, 100 कोटी किमतीचं 15 किलो सोनं, 50 किलो चांदी हे सगळं जप्त करण्यात आलंय. अत्तराचे व्यापारी असलेल्या पियुष जैनच्या घरी आयकर विभागानं जो छापा घातला त्याची कारवाई अजूनही सुरू आहे. कपाट तोडून त्यातून लॅपटॉप आणि काही कागदपत्र सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहेत. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहाचं कामकाज संपलंय. अधिवेशन संस्थगित करण्यात आलं. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन थेट नागपुरात होणार आहे. आता सगळे आमदार आणि मंत्री हळूहळू सभागृहातून बाहेर पडत आहेत. आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतला सर्वात काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुट सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे आज सिद्ध झालं आहे. विधानसभेमध्ये विद्यापीठाच्या कायद्यावर अकॅडमिक चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक ठरवून चुकीच्या पद्धतीनं ऑब्जेक्शन घेऊन त्या ठिकाणी चर्चा न करता हे विधेयक मंजूर करून घेण्याचं पाप आज सरकारने केलं आहे. आणि दुर्दैवाने या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालय देखील पूर्णपणे सामील असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. खरं तर आम्ही अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी मांडले होते. या राज्य सरकारला विद्यापीठांना आपलं शासकीय महामंडळ बनवायचं आहे. नवीन विद्यापीठ कायद्याने आत्तापर्यंतच्या कुठल्याही कायद्यात कधीही मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक बाबीत ढवळाढवळ करण्याकरता कुठलीही तरतूद नव्हती. 2016चा जो कायदा झाला तो दोन्ही सभागृहाने एकमताने कायदा केला, संयुक्त समितीने कायदा केला. त्यातही विद्यापीठं राजकारणापासून दूर ठेवली. पण आता मात्र जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत यांनी स्वतःला कुलपती म्हणून घेतलं आहे आणि या कुलपतींना कुलपतींचे सगळे अधिकार त्यांनी घेतले आहेत आणि रेग्युलर विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक बाबींमध्ये या ठिकाणी हस्तक्षेप करायचा अधिकार त्यांना मिळाला आहे. आमचे आमदार आशिष शेलार यांनी जो आरोप लावला होता की यांना विद्यापीठाच्या जमिनी बळकवायच्या आहेत, आता याबाबत आम्हाला देखील सत्यता वाटायला लागली आहे की ज्या प्रकारे विद्यापीठावर कब्जा करायचा प्रयत्न करतायत, राज्यपालांचे अधिकार कमी केले आहेत आणि विद्यापीठांमध्ये मनमानी लोक अपॉइंट करून घेण्याचे सगळे अधिकार सगळ्या प्राधिकरणावर सरकारची सरशी कशी होईल असा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि खरं जर पाहिलं तर जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पूर्ण विरोधात हे विधेयक या ठिकाणी आलं आहे. देशामध्ये केंद्र सरकारसहित सगळे कुलगुरू निवडीचा कायदा बदलतायत, विद्यापीठं स्वायत्त करतायत आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी पद्धतीनं संपूर्ण कब्जा विद्यापीठावर करून, म्हणजे मध्ये आम्ही ऐकलं होतं की या ठिकाणी उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे टेंडरचे डॉक्युमेंट बोलवतात आणि त्याच्यात ढवळाढवळ करतात. आता तर अधिकारच त्यांनी घेतला आहे
उद्या विद्यापीठाच्या खरेदीपासनं तर विद्यापीठामध्ये कुठल्या कोर्सेसला अप्रुव्हल द्यायचं इथपर्यंत आणि हे जे काही सगळे फ्रॉड होत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आता पूर्ण अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली विद्यापीठं यापुढे राजकारणाचा अड्डा बनणार आहे आणि सरकारच्या हातचं बाहुलं बनणार आहे. आम्ही याचा विरोध करतो म्हणून यांनी चर्चाच करू दिली नाही. हे यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही बघितलं नाही. मेजॉरिटी असताना या ठिकाणी अध्यक्षाची निवडणूक ते घेऊ शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे लोक त्यांच्यासोबत नाही. मेजॉरिटी असताना एक बिल ते पास करू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे लोक एकतर आमदारमध्ये उठून गेली त्यांच्या अंगावर ओरडून, त्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांचे आमदार त्यांच्या विरोधात आहेत आणि म्हणून सगळ्या प्रकारचे नियम बाजूला ठेवून अशा प्रकारचा हा कट या ठिकाणी रचण्यात आला आहे. आम्ही हा निर्णय केला आहे. आम्ही सर्व फोरमवर याच्या विरुद्धची लढाई लढू. आम्ही राज्यपालांना जाऊन भेटू, त्यांना सांगू की कशा प्रकारे हे संविधान विरोधी हे बिल या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी ते थांबवलं पाहिजे. त्यांच्या अधिकारात असेल तर ते जरूर त्याचा विचार करतील. आम्ही न्यायालयामध्ये जाऊ, पण त्याहीपेक्षा आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठात भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा आणि ज्यांना ज्यांना हे विधेयक नको आहे असे सगळे लोक आंदोलन सुरू करतील आणि जोपर्यंत या तरतुदी परत होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू. हा काळा दिवस या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी विसरला जाणार नाही. आज खरं तर लोकशाही दहशतीत नेण्याचं काम या सरकारने केलं. हा आतंकवादच सरकारचा आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून या राज्याची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी अतिशय उत्तम सूचना मांडत असताना या बैमान सरकारनी बैमानी करत लोकशाहीच्या सर्व प्रथा परंपरा याचा उल्लंघन करत हा कायदा या ठिकाणी पास करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या कायद्याच्या माध्यमातून या सरकारला यांच्या कुटुंबात असणाऱ्या अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिटची मार्कशीट द्यायची आहे. या अगोदरही सरकार हे दुसऱ्याची मार्कशीट घेऊन स्वतःचं नाव नंबर टाकून या ठिकाणी आलं आणि तीच बैमानी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्याचा यांचा प्रयत्न आहे. खरं तर या राज्यामध्ये शाहू महाराजांचं हे राज्य आहे. हे राज्य विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे. हे राज्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं राज्य आहे. या ठिकाणी एवढी शिक्षण क्षेत्रामध्ये अव्यवस्था करण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होते आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी जे सांगितलं, आता या सरकारच्या विरुद्ध या राज्यातील तरुणांना आवाहन करत उठ तरुणा जागा हो, या सरकारच्या विरुद्ध संघर्षाचा धागा हो. यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत या महाराष्ट्राची तरुणाई आम्हाला जागवायची आहे. एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तुम्ही या कायद्यामध्ये अनैसर्गिक कृत्य करणारे यांना तुम्ही सांगितलं सदस्य घ्यायचं आहे, यादी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या संदर्भामध्ये समलैंगिक संबंध ठेवणारे जे लोक आहे त्यांना सदस्य करायचं आहे, हे तपासणी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या ठिकाणी अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांना सदस्य करायचं आहे, हे कोण ठरवेल? उदय सामंत? नाव उदय आहे, पण यांनी शैक्षणिक विभागाचा अस्त करण्याचं पाप यांनी केलं आहे. आता या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने या अधिवेशनात कोणत्याही पद्धतीची चर्चा न करू देता जे कृत्य या ठिकाणी झालं, हे या शतकातलंच नव्हे तर या सहस्त्रकातलं सर्वात मोठं पाप आहे. कौरव सभेमध्ये जशा पद्धतीने घटना व्हायच्या
आज यांनी लोकशाहीचं वस्त्रहरण केलं आहे आणि जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून केला जातोय. कोण पाठीशी आहे वाटतं या सगळ्या? नाही, केवळ आता हे तर शंका आहेच जमिनी बळकवणे, पण उद्याच्या काळामध्ये आत्ता परीक्षांमध्ये जसे घोटाळे झाले तसे घोटाळे होऊन डिग्र्या विकल्या गेल्या तरी देखील आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. कारण आता मंत्र्यांनी अकॅडमिक निर्णय देखील आपल्या हातामध्ये घेतले आहेत. म्हणजे मंत्री आता हे कुलगुरूंपेक्षा जास्त अकॅडमिक समजणारे झालेले आहेत, शिक्षण तज्ज्ञांपेक्षा जास्त झालेले आहेत. त्यामुळे ज्यांचा आग्रह होता, आता ते तुम्ही शोधून काढा, सभागृहात दिसत होतं कोणाकोणाचा आग्रह होता. ज्यांचा आग्रह होता त्यांचेच उद्दिष्ट जी आहेत ती या ठिकाणी चुकीची दिसत आहेत. आज महाराष्ट्र की विधानसभा का काला दिन है. महाराष्ट्र में जो यूनिवर्सिटी एक्ट का अमेंडमेंट बिल लाया गया था उसके ऊपर हम चर्चा कर रहे थे. बिना चर्चा के, जब चर्चा ठीक से चल रही थी, ऐसे समय उस बिल को चर्चा रोककर मंजूर किया गया. एक प्रकार से लोकतंत्र की हत्या की गई. और ये बिल क्या है, तो आज हम सब लोग ये प्रयास करते हैं कि हमारा यूनिवर्सिटी का जो शिक्षण है या हमारी यूनिवर्सिटीज़ है, हमारे विश्वविद्यालय है, इनको राजनीति से दूर रखा जाए. किंतु इस बिल के कारण महाराष्ट्र के उच्च तंत्र शिक्षण मंत्री को उपकुलपति का दर्जा मिला है और उपकुलपति के रूप में, प्रो चांसलर के रूप में वे इन सारे विश्वविद्यालयों में प्रशासकीय और एकेडमिक डिसीजंस ले पाएंगे या उस प्रकार के निर्देश दे पाएंगे. इतना ही नहीं तो सीनेट की अध्यक्षता भी वो कर पाएंगे. इतना ही नहीं तो कॉन्वोकेशन की अध्यक्षता भी वो कर पाएंगे. इस प्रकार के कुछ बदलाव किए गए हैं, जिन बदलावों के कारण महाराष्ट्र की यूनिवर्सिटी को एक प्रकार से उन्होंने सरकारी महामंडल के रूप में इस्तेमाल करने का विचार किया है. यह स्पष्ट दिखता है. इसका हम विरोध करते हैं. यहाँ पर हमको रोका गया, यहाँ पर लोकतंत्र की हत्या की गई. हम जनता के कोर्ट में भी जाएंगे, हम हाई कोर्ट में भी जाएंगे, हम राज्यपाल जी के पास भी जाएंगे और जनवरी महीने में महाराष्ट्र के सारे विश्वविद्यालयों में भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा और जितने लोग यूनिवर्सिटी को बचाना चाहते हैं, ऐसे सारे के सारे लोग आंदोलन शुरू करेंगे. और जब तक ये जो कानून तैयार हुआ है ये सरकार वापस नहीं लेती, तब तक हम लोग संघर्ष करेंगे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अजून अडकवून ठेवलं म्हणून नाराज काढला सरकार. अपने विधायकों पर विश्वास किया आपने कहा क्योंकि ना विधानसभा अध्यक्ष का चुनाव ले रहे हैं या बिल बिना चर्चा. देखिए, ये सरकार हमको ऐसा लगता है अल्पमत में, ये आर्टिफिशियल बहुमत में दिखती है सरकार, क्योंकि इनके विधायकों में सरकार के प्रति इतना गुस्सा है कि उनको ऐसा लगता है कि कहीं पर भी चांस मिला तो ये विधायक गुस्सा निकालेंगे. इसलिए अध्यक्ष का चुनाव उन्होंने टाला. अध्यक्ष के चुनाव के समय उन्होंने सीक्रेट बैलेट को भी बदला. और आज भी जब सभागृह चल रहा था तो उनके कुछ विधायक उनको ही गाली देकर बाहर गए. और अगर यहाँ पर वोटिंग होता तो शायद वो हार जाते. इस हार के डर से उन्होंने इस प्रकार से इसको पारित किया है. असं आहे की खरं तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता आपल्याकडे बहुमत असताना देखील भीतीपोटी ज्या काही तरतुदी करण्यात आल्या त्या संविधान संमत नाहीत. माननीय राज्यपालांनी हेच या सरकारला कळवलं की मी संविधानाचा रक्षणकर्ता आहे, मी काही तुमचा नोकर नाही आहे, मी संविधानाचं रक्षण करता आहे. त्यामुळे संविधान जे सांगेल ते मी करीन. संविधान संमत तुम्ही केलेल्या तरतुदी वाटत नाही
म्हणून मी या संदर्भात संविधान तज्ज्ञांचं मत घेतोय आणि म्हणून मला असं वाटतं की भीतीपोटी या सरकारने जे गुप्त मतदान केलं होतं ते करून देखील यांना अध्यक्षपदाची निवडणूक घेता आली नाही. मुख्यमंत्र्यांशिवाय झालंय अधिवेशन. तर प्रत्येक विद्यापीठात भाजप आंदोलन करेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. मंत्र्यांनी विद्यापीठाचे सर्व अधिकार घेतले, बहुमत असताना देखील बिल पास करू शकत नाही. प्रतिगामी पद्धतीनं सत्ताधारी आमदार सरकारच्या विरोधात आहेत असं देखील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.